अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। आज दिनांक 24/12/2024 रोजी राळेगाव तालुक्यातील खैरी या गावी जो गावात जाणारा रोड आहे, सिमेंट रोड आहे, या रोडचं 1.5 वर्षापासून प्रलंबित काम आहे। गावकऱ्यांनी विविध तऱ्हेनं निवेदन दिले, तोंडी निवेदन दिले, पण कुठली या रोडचं काम न केल्यामुळे या गावकऱ्यांना मोठा या रोडचा त्रास होत आहे। त्यामुळे आज या ठिकाणी समस्त खैरी गाववासी या ठिकाणी आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी आयोजन केले आहे। त्या संदर्भात काही गावातील व्यक्ती आहे, साहेब आपण आज जे आंदोलन केलं आहे, चक्काजाम आंदोलन केलं आहे, नेमकं आंदोलन करण्याचं नेमकं कारण काय? नमस्कार, मी SSK, मी माणूस एक सामाजिक संघटन। आपल्याला प्रथम तर सांगतो, आपल्याला कोणालाची गैरसोय होईल असं काही करायचं नाही, पण मागील 1.5 ते 2 वर्षापासून या रोडचं खूप संत गतीने काम चालू आहे, म्हणजे नाहीच्या बरोबरीतच आहे। त्यामुळे गावकऱ्यांना आणि परिसरातल्या लोकांना एवढा त्रास आहे, जे शाळेच्या पोराचे डोळे जाण्याची परिस्थिती आहे। या धुळ्यानं 2-3 गाड्या पलटी झालेल्या आहे, मोटरसायकल घसरत आहे, बैल बंडीचा वांदा आहे, शेतकऱ्याचे नुकसान होत आहे। पण या रोडकडे प्रशासनाचं आणि राजकीय याचे समजा काही लक्ष नाही। त्यामुळे आम्हाला शेवटी 2 वर्ष वाट पाहिली। माझा तर हा माध्यम नाही आहे, कारण आम्ही दोघं भाऊ एकत्र आहोत। आता हे अगाऊपणा केल्यानं कुठं मला हकलून देते का घराच्या बाहेर, कारण ह्या धंद्यात पडू नको म्हणते। पण खरी गोष्ट अशी आहे का जनतेला एवढा त्रास होत आहे का काही बोलायचं काम नाही। त्यामुळे मला प्रशासनाला वाचा फोडण्यासाठी आपण हा चक्काजाम केलेला आहे। मला वाटते आजच्या चक्काजामने त्यांनी काही गावाचा आणि परिसरातील लोकांना विचार करून ह्या रोडचं काम त्वरित लावावं, ही माझी नम्र विनंती आहे। आणि जेवढे लोक बसले आहेत तेवढ्यांनी पोलीस प्रशासनाला सुद्धा सहकार्य करावं, ही माझी नम्र विनंती आहे। धन्यवाद। यांनी सांगितलेलं आहे की आज जे आपण चक्काजाम केला आहे, हा फक्त सर्वसामान्य गावांच्या जनतेच्या हिताच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने कधी कोणाच्या जीवितवावर हा रोड जाऊ शकतो। त्यामुळे या रोडचं काम तातडीने पूर्ण करण्यात यावं। त्या संदर्भात त्या गावातील प्रभारी सरपंच आहे, ते पण आपण या जन बसलेले आहेत चक्काजामला। साहेब, तुमच्या गावचा रोड आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? आज चक्काजाम करण्याची वेळ आली, त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? नमस्कार। आज जे आंदोलन गावकऱ्याच्या वतीने जे ठरवलेलं आहे, त्या वतीने आज ज्या पद्धतीने हे आंदोलन या गावामध्ये ठेवलेलं आहे, रोडचं प्रलंबित काम जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून प्रलंबित आहे। वारंवार पत्रव्यवहार करून तरीही कोण्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आहे आणि कोणत्याही प्रकारचं ज्या पद्धतीने रोडचं बांधकाम सुरू आहे, खरं तर सांगायचं म्हणजे पूर्ण रोडचं जे काम चालू आहे ते पूर्णपणे खराब पद्धतीने खडीकरण केलेलं आहे, ज्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। आणि माझं हेच म्हणणं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला का लवकरात लवकर या रोडचं बांधकाम करण्यात यावं। यांनी पण सांगितलं, प्रभारी सरपंच यांनी पण सांगितलं, आमच्या गावाच्या जनतेला खूप त्रास होत आहे, अनेक विद्यार्थ्यांच्या डोके फुटलेले आहे। त्या संदर्भात आपले एक परत सामाजिक कार्यकर्ते रवी भाऊनीवाला आहे। साहेब, आपण पण या ठिकाणी चक्काजामला बसलेले आहेत, आपण काय सांगू इच्छिता? प्रशासनाला काय सांगू इच्छिता? प्रशासनाने सर्वात पहिले काम सुरू करावे आणि हा जो गावाला होणारा त्रास आहे याच्यापासून लोकांना वाचवावे। आमची एकच मागणी आहे का रोडचं काम त्वरित आणि चांगल्या क्वालिटीत सुरू करावं। यांनी पण सांगितलं की या रोडचं काम आहे चांगलं आणि योग्य लवकर सुरू करण्यात यावं, ज्यामुळे त्रास होणार नाही। त्या संदर्भातील एक ज्येष्ठ आपले खैरी गावातील आहे, ते रोज या ठिकाणी रोड या रोडने येण्या जाण्या करतात। काकाजी, तुम्ही आता ज्येष्ठ आहेत, तुम्ही या रोडने रोज येण्या जाण्या करतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? प्रशासनाला तुम्ही या ठिकाणी आज तुम्ही चक्काजामला बसण्याची काय वेळ आली तुम्हाला? मला जे वेळ आली, माझं दुकान आहे इथे जवळच आणि मला गावात ये जाण करावं लागते, रोज सकाळी संध्याकाळी 2-3 चक्रा मारावं लागते। हे 2 वर्षापासून काम रखडलेलं आहे। मागं 15-20 दिवसाच्या 1 महिन्याच्या आधी आमदार साहेब इथं आले होते निवडणुकीच्या संदर्भात। त्यावेळेस संपूर्ण लोकांना त्यांनी मुलांनी हे म्हणजे सगळ्यांनी त्यांना सांगितलं की या रोडचं काम आम्हाला त्वरित करून द्या। त्यांनी सांगितलं 8 दिवसात मी करून देतो। 2-4 टाल्या मुरुम टाकून दिला आणि झालं। मुरुम टाकला म्हणजे बा रोड झाला असं नाही, आम्हाला रोड पाहिजे। 2 वर्ष झाले, बाया लोक पडते, तिकडे जाऊन पाहावं वाटलं तर असं। इतकंच मी सांगू इच्छितो का हे त्वरित रोड झाला पाहिजे बा, सगळ्याच्या सोयीचा रोड आहे, वाहतुकीचा रोड आहे हा। इतकं बोलून
यांनी पण सांगितलं का या रोडची अपेक्षा आहे आणि प्रशासनाकडून पण अपील आहे का या रोडचं काम त्वरित शांततेत झालं पाहिजे आणि चांगल्या उत्कृष्ट दर्जात झालं पाहिजे. तसे या ठिकाणी आज ज्यांना म्हणजे चक्काजाम करण्याची वेळ आलेली आहे. प्रशासन पण आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसतो, प्रशासनाचे अधिकारी पण या ठिकाणी आलेले दिसतं. आता या रोड बद्दल आपण काय चर्चा करतील आणि आपल्याला या रोडचं काम हे अत्यंत योग्य चांगल्या तऱ्हेने आणि तातडीने पूर्ण व्हावं ही आज चक्काजाम करलेल्या गावकऱ्यांची मागणी दिसत आहेत. साहेब आपण या ठिकाणी आलेल्या चक्काजामच्या ठिकाणी तुम्ही पोहोचलात, आपलं धन्यवाद. मला सांगा आज तुम्ही या ठिकाणी 1.5 वर्षापासून काम प्रलंबित आहे त्याबद्दल आपण काय सांगू इच्छितात या जनतेला? एजन्सीला बोलवतो, सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं आहे. ऍक्च्युली मध्यंतरी जसा रेतीचा प्रॉब्लेम होता आणि काही निधी जे कॉन्ट्रॅक्टरचे प्रलंबित द्यायचे होते त्यामुळे अडले असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर कामाची पद्धती स्लो केलेली आहे. आता कॉन्ट्रॅक्टरला बोलावलाय, लगेच उद्यापासून काम लगेच सुरुवात होईल. गावकऱ्यांचं म्हणणं आहे का जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टर इथे येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, त्याबद्दल तुमचं काय थांबत? नाही, येतो पण ठीक आहे. आणि काम कधीपासून सुरू करावं लागणार आहे तुम्ही? काम आजपासून सुरू होईल. आजपासून सुरू करणार आहे. ठीक आहे. बोलवलं यांनी सांगितलं कॉन्ट्रॅक्टर बोलवलं त्या उद्या काही मिनिटात या ठिकाणी पोहोचत आहे. जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत आपण रस्त्यावर इथं बसून राहणार अशी यांची अपेक्षा दिसतात. अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी.